नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझं नाव यश मोरे आणि मी माझा हा नवीन यूट्यूब चॅनल ओपन करत आहे, दी इनोसंट यश या नावाने. याआधी माझा एक यूट्यूब चॅनल आहे मोरे ब्लॉग्स या नावाने, पण मी हा नवीन ओपन करत आहे कारण ह्याच वर्षी म्हणजे 2025लाच गुढीपाडव्याला मी 100 डे मिनी ब्लॉग चॅलेंज घेतलं होतं. म्हणजे गुढीपाडवा हा पहिला दिवस, त्यापासूनचे पुढचे 100 दिवस मी मिनी ब्लॉग बनवणार होतो आणि ते इंस्टाग्राममध्ये टाकणार होतो आणि ते माझं कंप्लीट झालं. त्यानंतर मी पुढे मिनी ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवलं आणि ते इंस्टाग्रामवरती माझे रील्स चालूच असतात मिनी ब्लॉगचे. तर आता मी हा त्याच नावाने म्हणजे मला जरा चांगला रिस्पॉन्स भेटला लोकांचा आणि लोक जरा म्हणजे ओळखायला वगैरे लागले, तर त्याच नावाने मी हा नवीन माझा एक यूट्यूब चॅनल सुरू करतो आहे, दी इनोसंट यश या नावाने. तर आजचा हा माझा ह्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ असणार आहे. तर आम्ही चाललो आहोत शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला. तर मग आमचा प्रवास, साईबाबांची शिर्डी ह्या ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला जरा सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझी इंस्टाग्राम आय डी आहे ना, ती पण मी इथे तुम्हाला दाखवतो आहे स्क्रीनवरती, तुम्हाला आता दिसत असेल. तर ते माझी इंस्टाग्राम आय डी आहे, त्यावरती पण मी रील्स अपलोड करत असतो. या शिर्डीचे मिनी ब्लॉग्स पण मी त्यावरती अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही त्यावरती जाऊन देखील माझे ते रील्स बघू शकता. आवडले तर त्यालासुद्धा लाईक करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. तर आजच्या ह्या ब्लॉगला मी सुरुवात करतो आहे. आता आम्ही चालू आहे शिर्डीला. आम्ही म्हणजे कोण कोण आहे, मी आणि माझे मम्मी पप्पा असे आम्ही 3 जण आता चाललो आहोत. तर चला सुरू करतो आजच्या ब्लॉगला. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. हे आहेत माझे मम्मी पप्पा. आता आम्ही शिर्डीला जायला निघत आहोत. डोंबिवलीवरनं लोकल ट्रेन पकडली दादरला जाण्यासाठी. इथे समोर बसली माझी मम्मी आणि इथे मागे बसलेत माझे पप्पा आणि इथे विंडोला बसलो आहे मी. डोंबिवली टू दादर असा फास्ट ट्रेनचा प्रवास केला आणि नंतर मग दादर टर्मिनसला आलो. इकडनं जनरल डब्याची तिकीट काढली, जे की 140 रुपये पर पर्सन होती. तर आता आम्ही दादरला पोहोचलो आहोत आणि जनरल डब्याचीच तिकीट काढलेली आहे. आम्हाला भेटत नव्हती स्लीपरची, जनरलची आम्ही तिकीट काढली आहे. गाडी खाली आहे. दादरवरनं ही गाडी सुटते, ती आता ठाणे आणि कल्याण. तर गाडीचा नंबर वगैरे मी तुम्हाला पुढे सांगतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे म्हणतात ना की जर बाबांचं बोलवणं येतं, तर बोलवलं आल्यानंतर आपण कसं पण करून शिर्डीला जातो. तर आज आमच्यासोबतही तसंच घडलं आहे. आमचा प्लॅन होता 2 आठवड्यापासून, पण काही योग येत नव्हता. आज योग आला आहे आणि आता सीट वगैरे पण आम्हाला भेटली आहे. जनरलचीच तिकीट काढले, पण गाडी खाली आहे आतापर्यंतही. आता पुढे ठाणे किंवा कल्याणला बघू किती गर्दी होते ते. आज फ्रायडे आहे, उद्या सॅटर्डे संडे वीकेंडचे दिवस आहेत. सो बघू. ओम साईराम. ही आहे आमची ट्रेन 22147 साईनगर शिर्डी एक्सप्रेस, जी फक्त शुक्रवारी सुटते दादरवरनं 9:45 तर ट्रेन झालेली आहे सुरू. आता ही बघूया किती वाजता आम्हाला शिर्डीत पोचवते ते. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत शिर्डीमध्ये आणि ट्रेन ऑन टाईम आलेली आहे. गाडी ऑन टाईम शिर्डीला पोचलेली आहे आणि थंडी पण वाजते. शिर्डी स्टेशनचा जो प्लॅटफॉर्म त्याच्या बाहेर आले होते साईबाबांची अशी तस्वीर आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर इथे स्टेशनच्या बाहेरच हे ऑटो लागलेले असतात, शेअरिंग ऑटो आहेत. आता आम्ही पण एक ऑटो बघतो. तर इथे बघा मम्मी पप्पा. तर स्टेशनवरनं मंदिर परिसरात रिक्षा 20 रुपये पर सीट घेते. तर आम्ही इथे रिक्षाने आलो, त्याचे हॉटेल वगैरे बघतो आहे. म्हणजे रिक्षावाल्या काकाने हॉटेलचं इथेच बरोबर आणलं आम्हाला. तर आता इथे बघतो हॉटेल वगैरे, रूम्स म्हणजे काय प्राईस आहे, कसे म्हणजे तासावरती आहेत की कसं काय ते. आम्हाला काय जास्त वेळ नाही, 2-3 तास घ्यायचं आहे. त्यामुळे दर्शन करून परत आजच निघायचा प्लॅन आहे. आलोच. तर फायनली आता हॉटेल घेतलेलं आहे 1 तासासाठी फ्रेशअप होण्यापुरतं. आता मी जरा रूममध्ये दाखवतो तुम्हाला, रूम वगैरे दाखवतो. तर ही रूम आहे. एक डबल बेड, एक सिंगल बेड आहे. छोटीशी रूम आहे आणि तिकडे एक विंडो आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम, गरम पाण्याची सोय वगैरे पण आहे. ठीक आहे. 200 रुपये एका तासाचे त्यांनी सांगितले. पहिले एकाकडे गेलो तर त्यांनी 300 रुपये एका तासाचे सांगितले आणि मग तिकडनं बाहेर निघालो. म्हटलं दुसरीकडे बघूया. तिथे बाजूलाच हॉटेल होतं, तर तिथे 200 रुपये 1 तास सांगितले. आणि नंतर ते म्हटले की तुम्ही दर्शनाला जर तेव्हा तुमची बॅग वगैरे आमच्या लॉकरमध्ये ठेवा, त्याचे काही आम्ही चार्जेस घेणार नाही. तर असं असतं.
तर ते रिक्षावाले असतात ना, ते पण तुम्हाला त्यांचे ठरलेले हॉटेल आहेत तिकडेच घेऊन येणार. त्यामुळे आल्यानंतर जरा बार्गेनिंग करा, फिरा हॉटेल. बार्गेनिंग करून तर होणारच नाही काय, हॉटेल 2-3 फिरावे लागणार, मग व्यवस्थित रेटनी भेटून जाणार. तर आता आम्ही तयार वगैरे झालेलो, आंघोळ वगैरे झालेली आहे. 1 तासामध्ये आमचं आवरून झालेलं आहे आणि आता ही रूम आम्ही सोडतो आहे. तर आता हे सामान वगैरे त्यांचंच ते दुकान आहे खाली, तिथे लॉकरमध्ये ठेवतो. आता पुढे आपण मंदिरात जाऊया. तर आता हॉटेलमधून आम्ही निघतो आहे आणि आता आरती चालू झाली वाटतं, आवाज येतो आहे. मंदिर इथून 2 मिनिटावरतीच आहे. त्याचं बघूया, ही चावी आहे खाली रिसेप्शनवरती द्यायची आहे. तर इथे आमचं हॉटेल होतं आणि समोरच यांचं हे दुकान आहे. आणि आता इथे जे दादा बोललेत की तुमचे बॅग वगैरे इथे ठेवतो आहे, त्यामुळे आमची चप्पल बॅग वगैरे सर्व इथेच ठेवलं आहे. आणि आता इथून आम्ही मग दर्शन करतो. इथे समोर चहाचं दुकान पण आल्या आल्या. आता मोबाईल पण इथेच ठेवायला लागतात, कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. त्यामुळे आता आतमध्ये फोटो पण नाहीच काढायला भेटणार. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्यामुळे व्हिडिओ तर काय घेता आली नाही. पण इथे साईबाबा मंदिराकडून ना हे लाईव्ह दर्शन चालू असतं. तर मी यूट्यूबवरना ही स्क्रीन रेकॉर्डिंग करून घेतलेली आहे आणि आता मी ह्या व्हिडिओमध्ये ही पोस्ट करतो आहे. तर इथे बघताय आमचं तर दर्शन चालू आहे. पप्पा, मम्मी आणि मी, तर छान आमचं असं दर्शन झालेलं आहे. बोला ओम साईराम. 9:35 झालेले आहेत. आमचं पूर्ण दर्शन होऊन आम्ही आता बाहेर आलेलो आहोत. ते दर्शन खूप छान झालं, गर्दी पण आम्हाला भेटली नाही, मस्त छान व्यवस्थित दर्शन झालं. आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, त्यामुळे रेकॉर्ड काही करायला भेटलं नाही. तर आता आम्ही जिथे हे दुकानाचे ते बॅग्स ठेवल्या होत्या तिकडनं आता बॅग्स वगैरे घेतलेत आणि मग आता प्रसाद करू आणि मग परत घरी जायला निघू. तर हे समोर कळस दिसते ते आहे साईबाबा समाधी मंदिर आणि ते तिथे बाजूला आहे द्वारकामाई. आणि ही जी कमान आहे, कमानीच्या आतून जायचं आहे दर्शनासाठी. आणि इथे आहे श्री चावडी. आणि हा आम्ही आता परिसर फिरतो आहे. आणि त्याचबरोबर इथे जर तुम्ही श्री चावडीच्या इथून पुढे गेले ना, का इथे काही चहा नाश्त्याचे स्टॉल्स आहेत, त्याचबरोबर दुकानं आहेत खेळण्यांची वगैरे, प्रसाद किंवा तुम्हाला काही वस्तू वगैरे घ्यायची असतील तिथे दुकानं आहेत बरीचशी. हॉटेल्स वगैरे आहेत, टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले आहेत. हे बघा पेरूवाले वगैरे पण आहेत तिथे. आता इथेच एक पुढे मंदिर आहे, तर आम्ही आता तिकडे दर्शनाला जातो आहे. तर हे आहे नरसिंहांचं मंदिर, आम्ही इथे दर्शनाला आलो आहे. आता आम्ही नरसिंहाचं दर्शन घेतलं आणि इथे पण आमचं छान दर्शन झालं आहे. पण तुम्ही चावडीच्या इकडनं पुढे आलं, लेफ्ट टर्न घेतलं की हे मंदिर आहे नरसिंहांचं. तर छान मंदिर आहे. आता दर्शन घेऊन झालं आहे. आता आम्ही जरा इथे फोटो वगैरे काढतो. तर आम्ही इथे हा फोटो असा एडिट करून घेतलेला आहे साईबाबांचं दर्शन घेताना. तर हा जो परिसर आहे ना, इथे समोर साई कॉम्प्लेक्स मॉल आहे आणि त्याच्या मागच्या बाजूचा परिसर आहे. इथे दुकान आहे आणि इथे बाहेर रोडवरती पण ते फोटोवर उभे असतात जे आपल्याला एडिट करून देतात. त्यांच्याकडे आपण जायचं आणि त्यांचे ते पोज असतात ते आपल्याला दाखवतात सॅम्पल. तर आपल्याला जी पोज आवडते त्या पोजमध्ये आपण यांच्याकडनं फोटो एडिट करून घ्यायचं. मी लहान असताना शिर्डीमध्ये आलो होतो आम्ही तिघं पण. आणि म्हणजे मला वाटतं जवळजवळ 15 वर्ष तरी झाले असतील. आणि आता 15 वर्षानंतर येतो तर शिर्डी पूर्ण बदललेली आहे. तिथे माझ्या मागे बघताय हा मॉल वगैरे झालेला आहे. तिथे आतमध्ये पण एक म्युझियम आहे, मी जाऊन आलो. वॅक्स म्युझियम आहे ते. 300 रुपये काहीतरी त्यांची ती एंट्री फ्री आहे. पूर्ण ते म्युझियम फिरायची, बोलतात रिअलिस्टिक वाटतं सगळं. पण आम्ही गेलो नाही आतमध्ये, तर आम्ही इथंच ते बाहेर बघून आलो. पण छान झालं, भरपूर सुद्धा म्हणजे भरपूर फरक झाला आहे शिर्डीमध्ये. तर आता दर्शन तर झालं आणि आता इथून फक्त हा परिसर फिरतो आहे. आणि इथून तुम्हाला शनी शिंगणापूरला जायला वगैरे पण गाड्या भेटतील, म्हणजे हे ट्रॅव्हल्सवाले वगैरे उभेच असतात. तर तुम्हाला पाहिजे शनी शिंगणापूर जाऊ शकता तुम्ही. साईराम 4 तासामध्ये काहीतरी येऊन जाऊन होतं वाटतं असे बोलले ते. तिथे हे चप्पल ठेवण्यासाठी व पुढे गेल्यानंतर आपला फोन ठेवण्यासाठी लॉकर्स वगैरे आहेत. हे बघा इथे शूजचं आहे ते, म्हणजे चप्पलांचं आहे ते फ्रीमध्ये आहे. पण मला वाटतं फोनचं आहे ते चार्जेबल आहे. बघा इथे गेट्स लिहिलेले आहेत. गेट नंबर 6 शुल्क दर्शन पास, म्हणजे पैसे देऊन आपल्याला पास भेटणार. आणि गेट नंबर 7 आणि 8वरती आपल्याला फ्री दर्शन आहे, म्हणजे काय पैसे वगैरे द्यायचे नाही आहेत. आणि जर तुम्हाला ते पेड दर्शन पास घ्यायचं असेल त्याचा काउंटर तिथे पुढे, म्हणजे ही जी पूर्ण लेन आहे ना, या पूर्ण लेनमध्ये
आधी तिथे स्टार्टिंगला पुढे चप्पल ठेवण्यासाठी आहे, नंतर मग इथे पुढे आल्याच्या नंतर हे बघा इथे पण एक फ्री शू स्टँड आहे. त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर ते पेड दर्शन पास भेटतं. त्यानंतर इथे मोबाईल लॉकर पण आहे. हे बघा इथे मोबाईल लॉकर आहे. एका मोबाईलचे 5 रुपये घेणार ठेवायचे. हे मला वाटतं लोकांनी इथे ठेवलेले आहेत. ऑनलाईन पेमेंट पण इथे घेतलं जातं. आणि इकडे पुढे जर आपण गेलो तर इथे पुढे पेड दर्शन पास काउंटर आपल्याला दिसतं. पर पर्सन 200 रुपये. आणि पुढे इथे अजून पण काय रेट लिहिलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो ते. फक्त जर दर्शन घ्यायचं असेल तर 200 रुपये पर पर्सन. काकड आरतीला जायचं असेल 600 रुपये. नून आरतीला जायचं असेल तर 400 रुपये. धूप आरतीला जायचं असेल 400 रुपये. सेज आरतीला पण 400 रुपये. फक्त दर्शनाला जायचं असेल तर 200 रुपये. हे इथे ते पास भेटतं. इथे काउंटर आहे. अच्छा, ते पण आपण स्वतःच काढून घ्यायचं वाटतं. मशीन आहे इकडे, त्या मशीनवरती काढून घ्यायचं. तर आमचं तर दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही थोडे ते आरामाला बसलो आहे आता. आणि मजा यायला छान झालं ना दर्शन. म्हणजे आमचं अचानक ठरलं, काही फिक्स नव्हतं, पण होतं ना बाबांचं बोलवणं आलं की कसं पण दर्शन होतंच. तर ते झालं, आमचा अनुभव आला आम्हाला तो. आणि मी गेल्या शनिवारी पण हे दर्शन घेऊन गेली. गेल्या शनिवारी पण मी आली. गेल्या शनिवारी पण ती आलेली. ते महिला बचत गट आहे त्यांच्यासोबत ती आली होती. आणि आता पण ती आली परत. आमचं आधी ठरलं होतं, पण नंतर मम्मीचं ते प्लॅन झालं. मग मम्मी म्हटलं तिला त्यात पण जायचं होतं, ती त्यात आली. आणि आता परत मग आज आम्ही पण आलो. छान दर्शन झालं. आता समोर एक मंदिर दिसतं आहे, तिथे दर्शन घ्यायचं बाकी आहे. आता थोडा आराम करतो, नंतर मग तिथे दर्शन घ्यायला जातो. आमचं आता रेस्ट करून झालेलं आहे जरा. आणि आता आम्ही चाललो आहोत खंडोबा मंदिरात दर्शनाला. आणि समोर देखील एक मंदिर बघितलं, त्या मंदिरात पण जायचं. आधी आलो खंडोबा मंदिरात दर्शनाला. आम्ही खंडोबा मंदिराकडे जात असताना रस्त्यामध्ये साईबाबांची मूर्ती आम्हाला दिसली. एक गार्डन आहे, तिथे ही मूर्ती आहे. आय लव्ह साईबाबा वगैरे लिहिलेलं आहे तिथे. आणि आम्ही आता खंडोबा मंदिरामध्ये आलो आहे. इथे आल्याच्या नंतर आधी हे बाजूला असणार आहे ह्या मंदिरामध्ये दर्शन घेतले. ते गणपती बाप्पा, साईबाबा आहेत, हनुमंताची मूर्ती, शंकर आहे. त्याचबरोबर इथे छोटे बाबांची पण मूर्ती आहे. त्यांचं दर्शन घेतलं. नंतर मग आलो इथे खंडोबा मंदिरामध्ये दर्शनाला. तर गर्दी नव्हती, इथे खाली होतं. मग आतमध्ये खंडोबाचं दर्शन घेतलं. आणि त्याच नंतर मग इथे बाजूला असणारे श्री साई परमभक्त श्री म्हाळसापतीजी यांचंही दर्शन घेतलं. आणि ते छान हे फोटो वगैरे लावले होते भिंतींवरती. मग ते फोटो बघितले. आणि नंतर मग खंडोबा मंदिरात दुपारची आरती चालू झाली. खंडोबा मंदिरामध्ये दर्शन व आरती करून बाहेर आलो. तर मुंबई ताडदेवरनं साईबाबांची पालखी आली होती. त्या पालखीचं पण दर्शन झालं. खंडोबा मंदिरामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. छान दर्शन झालं, आरती पण भेटली. आणि मग बाहेर एक पालखी पण आली होती, ताडदेववरनं आली होती. तर आता आम्ही चाललो आहे प्रसादालयामध्ये प्रसादाचा लाभ घेण्यासाठी, जेवणाचा लाभ घेण्यासाठी. तर हे आहे इकडे समोर श्री साई प्रसादालय. आणि ह्याच्या आतमध्ये बघता हे साईबाबांची मूर्ती आहे. इथे आल्यावर लेफ्ट साईडला गेटच्या इथे. आणि मध्ये असं गार्डन आहे. आणि इथे हे तारांजे वगैरे आहेत. मस्त छान आहे, मोठी जागा आहे भरपूर. आणि इकडे ह्या साईडला हे वॉशरूम वगैरे आहेत. तर आता आलो आहे प्रसादालयामध्ये. आणि इथे आल्या छान असा सुगंध येतो जेवणाचा. आता इथे बघूया, लाईन वगैरे लावावी लागते का. गर्दी तर एवढी दिसत नाही आहे, पण बघूया. बाहेर तर एवढी गर्दी दिसत नाही. आता आतमध्ये काय ते बघूया. कारण आता वाजलेले आहेत 12:30 वाजलेले आहेत, त्यामुळे मंदिरात गर्दी आहे. हे असे पास मंदिरातच सकाळी आम्हाला दिले.
इथे बघा हे ॲडल्टचे 10 रुपये आणि लहान मुलं असतील मोठ्या माणसांचे 10 रुपये आणि लहान मुलांचे 5 रुपये. तर असं हे पास आहे. हे मंदिरातच तुम्हाला भेटून जाईल. एक काउंटर असतं तिथे आणि इथे पण हे देवीची एक मूर्ती आहे. इथे आपले हात वगैरे धुण्यासाठी आणि नंतर तिकडे जायचं आहे. तर नाही एवढी गर्दी आणि समोर इथे लाईव्ह स्क्रीनवरती साईबाबांचं दर्शन आपण घेऊ शकतो. मंदिरातले लाईव्ह दृश्य इथे दिसत आहेत. इथे एक साईबाबांचा फोटो पण आहे आणि हे असं इथे छान सिटिंग अरेंजमेंट पण हे दिसते इथे. तसं सरळ पूर्ण जायचं आहे. आता मी जेवणाचा ताट वगैरे घेतो आणि मग आपण परत व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू. मला वाटतं यांच्याकडे द्यायचं आहे कुपन. हां इथे कुपन रिसीव करतायत. इथे कुपन कलेक्ट करतायत. मंदिरातून जेवणासाठी आम्हाला कुपन देताना कोणते पैसे वगैरे घेतले नाही, ते फ्रीमध्येच दिले. हां इथे सिटिंग अरेंजमेंट छान मोठ्या प्रमाणात आहे. तर इकडे जेवण वाढायला तर सुरुवात झालेली आहे. तर आता तिथे ही मिठाई ठेवली आणि आम्ही तिथं हा जो ग्राउंड फ्लोअरचा एरिया आहे ना, त्याची सिटिंग कॅपॅसिटी मी आता गुगलवर बघितली 3,500 लोक एका टायमाला इथे बसून जेवू शकतात असं गुगलवरती दाखवलं आणि खरंच खूप मोठी जागा आहे. थोडं द्या बस एकच द्या. दादा पाणी. तर इथे संपूर्ण जेवण वाढून झालेलं आहे. चपाती आहे, 2 भाज्या आहेत, वांगा बटाट्याची भाजी आणि वाटाण्याची भाजी, खिचडी भात आहे आणि एक मिठाई. मी सुरुवात करतो जेवायला. प्रसादालयाचा जो डायनिंग हॉल आहे ना, त्याच्या मागची ही बाजू आहे. तुम्ही इकडनं आत जाऊ शकत नाही एकदा बाहेर आले की. इकडे हात वगैरे धुण्यासाठी जागा आहे आणि इथे हे शिवसृष्टी म्हणून एक आहे. आम्ही इकडे गेलो नाही कारण आम्हाला ट्रेन पकडायची होती, त्यामुळे आम्ही बाहेरूनच हे फक्त बघितलं. इथे समोर हे हत्ती वगैरे मावळे आहेत आणि त्यानंतर इथेच हे दुकान पण आहे. इथे तुम्हाला आईस्क्रीम वगैरे पण भेटून जाईल, कोल्ड्रिंक, लस्सी वगैरे, लेस, पाणी वगैरे. तर हा बघा, हा मागचा परिसर आहे आणि हे श्रीवसृष्टी वगैरे आहे. तर तिकडनं पण छान गाणी वगैरे वाजत होती, पण आम्ही गेलो नाही कारण आम्हाला ट्रेन पकडायची होती. आता इकडनं दुकानातून काही खायला पाण्याची बॉटल वगैरे घेतो. हे इथे यांचं रेट बघा. आणि बाहेर आल्यानंतर हा पान घेतला, मिठा पान 10 रुपयाचा. आणि तो घेऊन झाल्याच्या नंतर मग इकडे मम्मी प्रसाद वगैरे घेत होती आणि आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, प्रसाद वगैरे पण इथून घेतलेला आहे आणि आता आम्ही रिक्षात बसलो आहे परत डोंबिवलीला जाण्यासाठी. तर आता इथून आम्ही साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवरनं मनमाडला जाणार आहे आणि मग मनमाडवरनं गाड्या असतात असं बोलतात. आता बघू तिथून काय ते. तर ही ते ट्रेन लागलेली आहे. या ट्रेनने आम्ही जाणार आहोत मनमाडपर्यंत आणि मनमाडनंतर जी भेटेल ती ट्रेन पकडून कल्याणपर्यंत जाऊ. तर स्टेशनला आलो आणि ट्रेन आता भेटलेली आहेत, पण ही ट्रेन मनमाडपर्यंत आहे आणि मनमाडनंतर दुसरी ट्रेन जी मुंबईला जाणार. हो तू येस मनमाड मनमाड त्यावर
हम लोग को नहीं मालूम है. तिकडे घे फोन. मला माहित नाही तर माहित नाही बोला ना. हा काय बोलला मला पण नाही समजला. त्याला बघून मम्मी भडकली. तो काय बोलला समजला? हां नाही काय बोलतो कळलं. ट्रेन किधर जाएगी विचारतो. मडमड बोलले तर नाही समजलं. मग तुला कसं माहिती तो ट्रेन किधर जायगीच विचारतोय? तो विचारतोय ना पप्पांना कुठे जाणार आहे. नाही पण तू बोलते तो काय बोलला ते समजलंच नाही. तो अर्थ कसा लावते? हे असं केलेलं ना त्यांनी किधर म्हणून म्हटलं त्याला म्हटलं आम्हाला नाही माहिती आहे. मडमड करतो तर नाही बोलतो. मला कळत नाही काय करणार. हां तर तो काय बोलला ते नाही समजलं ते जाऊ दे. तर आता ही ट्रेन जी आहे ती मनमाडपर्यंत आहे आणि मनमाडनंतर पुढे कसं जायचं ते आता तिथे गेल्यावर समजेल. त्याची पण आम्ही जनरलची तिकीट म्हणजे आम्ही डायरेक्टच तिकीट काढले शिर्डी टू कल्याणपर्यंतची. आता पुढे मनमाडनंतर आम्ही चेंज करणार गाडी. आता कोणती भेटते ते बघूया. तर इथे बाजूला वंदे भारत पण उभी आहे. गाडी बरोबर टायमावर निघाली आहे. 2:10चा टायमिंग आहे. तर आता मी मनमाडला उतरलो आहे आणि मनमाडला उतरल्याच्यानंतर आता पुढे कल्याणला जाणारी म्हणजेच मुंबईकडे येणारी कोणती गाडी आहे ते बघायचं आहे. तर बघूया. प्लेटफॉर्म नंबर 4 मध्य रेल के मनमाड स्टेशन पर आपका स्वागत है. कृपया ध्यान दीजिए 1761 तपोवन एक्सप्रेस येते आता. शिवाजी महाराज टर्मिनस ती पकडून जातोय. आता हिला गर्दी नाही पाहिजे जनरल डब्यात. सारखे खाली पाहिजे मस्त. मग जरा खाली भेटली म्हणून जरा तरी आलं तर जाम दमलो. पुन्हा रात्र तर इकडे ट्रेनला गर्दी तर आहे. पण ह्यामध्ये एक चांगली गोष्ट की इथे हे जी फॅमिली आहे ना ते 4 लोक ते नाशिकला उतरणार आहेत. त्यामुळे इकडे सीट कन्फर्म झालेली आहे आणि फायनली आम्हाला सीट भेटलेली आहे. ती पण विंडो सीट भेटलेली आहे. आता टेन्शन नाही. आरामशीर बसून जायचं आहे. आणि मग आम्ही फायनली कल्याणला उतरलो. आता कल्याण टू डोंबिवली. तर मित्रांनो असा होता शिर्डीचा हा ब्लॉग. माझ्या ह्या नवीन चॅनलवरचा हा पहिला ब्लॉग आहे. पुढे मी असेच ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे डेली येतील नाही येतील माहिती नाही. पण मिनी ब्लॉग्स माझे चालूच असतात. ते तुम्ही इंस्टाग्रामवर बघा आणि यूट्यूबवरती पण मी मोठे ब्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करीन. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण चॅनल नवीन आहे. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. असा हा आमचा शिर्डी दर्शनाचा ब्लॉग होता. बघितल्याबद्दल धन्यवाद.